29 जून 2026 वार सोमवार रोजी आहे वटपौर्णिमा. या दिवशी पौर्णिमा ही आलेली आहे, त्यामुळे हा अत्यंत शुभ दिवस आहे. प्रत्येक महिलेचा आवडता दिवस आहे, कारण या दिवशी आपण छान नटून-थटून वडाच्या झाडाची पूजा करतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, आपला जोडा नेहमी एकत्र राहावा, आपल्यातील प्रेम, विश्वास दृढ व्हावं, आपण अखंड सौभाग्यवती राहावं, यासाठी आपण हे व्रत करत असतो, आपण ही सेवा करत असतो. वटपौर्णिमेच्या सणाला विशेष असं महत्त्व आहे आणि हिंदू धर्मामध्ये त्याला विशेष असं स्थान दिलेलं आहे. वटपौर्णिमेच्या सणाला हा जो सण आहे तो लग्न झालेल्या स्त्रियांसाठी असतो आणि आज आपण या व्हिडिओमध्ये जो उपाय पाहणार आहोत तो स्त्रियाही करू शकतात आणि लग्न न झालेल्या मुलीही करू शकतात. बायका आपल्या मुलींसाठी करू शकतात, मुली स्वतःसाठी करू शकतात किंवा बायको नवऱ्यासाठी करू शकते. म्हणजे हा उपाय तुम्ही स्वतःसाठीही करू शकता किंवा इतर कोणासाठीही करू शकता. तर अतिशय प्रभावी असा वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आहे, जो की आपल्याला करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी खूप सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि याच सकारात्मक लहरी आपल्याला आपल्याकडे आकृष्ट करायच्या असतात. आपल्यामध्ये त्या साठवून ठेवायच्या असतात. त्यामुळे हा उपाय तुम्ही सर्वांनी आवर्जून करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी बरेचसे जण काय करतात, वडाच्या झाडाची फांदी तोडून घरामध्ये आणतात, एखाद्या कुंडीमध्ये लावतात आणि त्याची पूजा करतात. पण ही अतिशय चुकीची पद्धत आहे, असं तुम्ही करायचं नाहीये. उलट तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी एखादं रोपटं आणून ते आपल्या घरी लावू शकता, की जेणेकरून तुम्हाला दरवर्षी बाहेर कुठे जावं लागणार नाही आणि तुमच्याकडून निसर्गाशी नातं जोडलं जाईल. तुम्ही त्या झाडाची छान देखभाल कराल आणि त्याची चांगली वाढ करण्यासाठी तुम्ही मदत कराल आणि जसं-जसं ते वाढेल तसं-तसं तुम्हालाही तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. तर तुम्ही अशा प्रकारे आणि ज्या ठिकाणी वडाचं झाड आहे तिथे जाऊनच पूजा करायची आहे. तर उपाय कोणता करायचा आहे? तुम्हाला काय करायचं आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. पूजा करण्याच्या आधी करा, पूजा करण्याच्या नंतर करू शकता. तुम्हाला वडाच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे बघा असंख्य पानं पडलेली असतात. त्यातलं एक स्वच्छ पान तुटलेलं, फुटलेलं नसावं किंवा एखादा होल पडलेलं असं किंवा किडकं पान असं तुम्हाला आणायचं नाहीये. एकदम स्वच्छ पान तुम्हाला घेऊन यायचं आहे. पण तुम्हाला वडाच्या झाडाचं पान तोडायचं नाहीये. वडाच्या झाडाची पानं वरती असतात, पण लहान झाडं असेल तर ते सहज आपल्या हाताला येतात. पण आपल्याला पर्यावरणाची हानी, वडाच्या झाडाची हानी करायची नाहीये. आपल्याला खाली पडलेलं जे पान आहे त्यातीलच एक स्वच्छ पान उचलून आपल्या घरी आणायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आपली इच्छा लिहून ते पान परत वडाच्या झाडाला समर्पित करायचं असतं. तर तुम्ही म्हणाल, की "ताई मी वडाचं झाडाचं पान आणलेलं आहे, मग त्याच झाडाला जाऊन परत समर्पित करायचं का?" तर असं काही नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी चाललेला आहात, तुम्हाला वडाचं झाड दिसलं, तुम्ही एक पान घेऊन आलात. त्याच्यावरती तुम्ही उपाय वगैरे करणार आणि जेव्हा तुम्ही उपाय केल्यानंतर तुम्हाला परत ते समर्पित करायचं आहे, मग तुम्ही परत त्याच वडाच्या झाडाखाली जायला हवं असं काही नाही. दुसऱ्या कुठल्या जवळपासच्या वडाच्या झाडाखाली गेलात तरीही चालेल. घरी आल्यानंतर ते पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि कुंकवाने तुम्हाला तुमची इच्छा त्या पानावरती लिहायची आहे. तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला त्याची पेस्ट करायची आहे. या वडाच्या पानावरती पुढच्या बाजूला तुम्हाला सर्वात वरती श्री लिहायचं आहे आणि खाली तुमची जी इच्छा आहे ती लिहायची आहे. ती एका शब्दात लिहायची आहे. जसं की तुम्हाला संतान हवं असेल तर संतान प्राप्ती, नोकरी हवी असेल तर नोकरी प्राप्ती, मनासारखी नोकरी हवी असेल तर मनासारखी नोकरी, लवकर लग्न किंवा मग तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब हवा असेल तर तसं. तुम्हाला तुमचं स्वतःचं घर हवं असेल तर स्वतःचं घर. फक्त एका शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे, वरती श्री लिहायचं आहे. तुम्ही कुठल्याही एका झाडाच्या काडीने लिहू शकता किंवा काडीपेटीतली जी काडी आहे त्याने तुम्हाला ते कुंकवाने वडाच्या झाडाच्या पानावरती पुढच्या बाजूला लिहायचं आहे. हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला आपण वटपौर्णिमेच्या दिवशी जी सुतगुंडी वापरतो, जी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना आपण जो सुती धागा वडाच्या झाडाला गुंडाळत असतो, तो जो धागा आहे तो तुम्हाला सेपरेट आणून ठेवायचा आहे. तसा धागा तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत असं एकदम सरळ लाईनीमध्ये तेवढ्या मापाचा दोरा तुम्हाला तुमच्या स्वतःचं माप घेऊन कापून घ्यायचा आहे. आणि तो जो दोरा आहे तो वडाच्या झाडाच्या पानाला तुम्हाला गुंडाळायचा आहे. वडाच्या झाडाचं पान तुम्हाला फोल्ड करायचं नाहीये. आहे तसं स्ट्रेट पान ठेवायचं आहे आणि त्याला तो दोरा तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. म्हणजे आपण जसं मॅनिफेस्ट करतो तसं त्या पानाकडे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, की माझी अशी-अशी इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी. अगदी मनापासून जर कुठलाही उपाय केला ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला यश नक्कीच मिळतं. त्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन वडाच्या झाडाखाली हे पान
त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. तिथेही तुम्ही नमस्कार करा, तुमची इच्छा बोलून दाखवा. तुम्हाला मासिक धर्म आला, मग हा उपाय कसा करावा? तुम्ही म्हणाल, की माझ्या मिस्टरांनी केला तर चालेल का? ते करू शकतात. पण वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याचशा बायका त्या ठिकाणी असतात. मग तुमचे पती तिथे जाणार, ते पान घेऊन येणार, उपाय करणार, परत तिथे पान समर्पित करायला जाणार. मग ते कुठेतरी त्यांनाही ऑकवर्ड वाटेल, मग घरात वादविवाद होणं, या अशा गोष्टी होण्यापेक्षा तुमच्या घरातील मुलीला, मुलाला किंवा बहिणीला अशा प्रकारे तुम्ही उपाय करू शकता. कोणीही कोणासाठी हा उपाय करू शकता. तिथे गेल्यानंतर तुम्ही बोलू शकता, की मला संतान प्राप्ती हवी आहे आणि लवकरात लवकर मला संतान प्राप्ती होऊ देत, अशी प्रार्थना करायची आहे. हे सगळ्या ज्या इच्छा आहेत ना, त्या युनिव्हर्सपर्यंत पोहोचतात. त्यामुळे उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, की माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे किंवा माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे. वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामींचंही वास्तव्य होतं. त्यामुळे तुमची ही इच्छा लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचेल आणि ती पूर्ण होईल. फक्त तुम्ही हा उपाय करताना मनामध्ये तुमच्या श्रद्धा असायला हवी, विश्वास असायला हवा आणि पॉझिटिव्हिटी नेहमी तुम्ही ठेवा, तेव्हाच हा उपाय तुमचा पूर्ण होणार आहे. तर अशा प्रकारे वटपौर्णिमा हा अतिशय शुभ दिन आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुमची कुठलीही इच्छा असू द्या, ती पूर्ण करण्यासाठी वडाच्या झाडाच्या पानाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा आणि त्याचे दिव्य अनुभव घ्या. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.